तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आपण रोज रोज भात खाऊन कंटाळतो, मग कधीतरी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारा काजू ग्रीन राईस घेऊन आलेली आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आधी आपण वाटण तयार करूया. तर मी इथे लसणाच्या थोड्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सुकं खोबरं, कोथिंबीर, थोडंसं अद्रक आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. तर हे बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आता कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल गरम झालेलं आहे. 1 छोटा चम्मच जिरा टाकायचा, त्यानंतर 2 तेजपत्ते टाकायचे, थोडीशी कलमी आणि बारीक केलेला कांदा टाकायचा 1 आणि थोडेसे काजू टाकायचे. आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं, कांदा थोडा लालसर होईपर्यंत. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकूया. तुम्ही या वाटणामध्ये पुदिन्याचे पत्तेसुद्धा टाकू शकता किंवा कढीपत्तासुद्धा टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बाकीचे मसाले. टाकूया यामध्ये थोडंसं मीठ, गरम मसाला अर्धा छोटा चम्मच धने पावडर आणि अर्धा छोटा चम्मच जिरे पावडर. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. थोडासा चाट मसालासुद्धा यामध्ये टाकायचा. त्यानंतर आपण इथे टाकूया व्हाईट राईस, भात. तुम्ही बासमती राईस घेऊ शकता किंवा साधा भातसुद्धा घेऊ शकता. छान वाटतं. हे बघा, छान मिक्स करून घेतलं आणि आपला भात तयारसुद्धा झाला. अगदी 5 मिनिटामध्ये चटपटीत भात खाण्यासाठी तयार आहे गरमागरम. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा आणि हेल्दी फूड खात राहा.